केलं ना? हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक भ्रष्टाचार होताना दिसत आहेत. असाच काहीतरी मोठा भ्रष्टाचार जवळपास या 6 महिन्यामध्ये 45 लाख रुपयाचा भ्रष्टाचार, केवळ संडास बाथरूमचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विजयजी मोरे असतील किंवा तानाजी घोलप असतील हे करताना दिसत आहेत. हा भ्रष्टाचार केवळ संडास बाथरूमचा आहे, असा अनेक भ्रष्टाचार लाईट बसवणे असतील, वायर रिपेअर करणे असतील किंवा वेगवेगळे कामं दाखवून हे कामं मुळात कधी झालेच नाही असा आरोप ते करताना दिसत आहेत. आणि हा भ्रष्टाचार एका 6 महिन्यामध्ये केवळ बाथरूमचा भ्रष्टाचार बघितलं तर 45 लाखाचा, आणि असा टोटल जर भ्रष्टाचार बघितला तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये घडल्याचा आरोप विजय मोरे आणि तानाजी घोलप असतील किंवा लवजी शक्ती सेनेचे किंवा लवजी समता परिषदेचे जे काही व्यक्ती आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते करताना दिसत आहेत. आणि आपण या बाबतीत काय नक्की घडलंय किंवा काय होतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. तर काय नक्की प्रकार घडला आणि तुम्ही आरोप केला की संडासामध्ये बसून 45 लाख रुपये खाल्ले, काय हा, सांगाल? तर मी स्वतः या परिसरातले सर्व सार्वजनिक शौचालय तपासलेले आहेत या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत. त्याची अगदी क्षेत्रीय कार्यालयाच्या समोर असलेलं शौचालय असेल, या भाजी मंडईच्या शेजारी असलेलं शौचालय असेल, एकही शौचालय यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की गाडी तळाच्या पीएमटी डेपोचे जे शौचालय आहे त्याची दुरुस्ती केली गेली, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठलीही दुरुस्ती कुठल्या शौचालयाची झालेली नाही. मागचे 10 वर्ष शौचालयांची दुरुस्ती झालेली नाही आणि दर 6 महिन्यांनी साधारण शौचालय हे 50 ते 60 लाख रुपयाचं शौचा खातात. हे इतक्या घाणेरड्या पद्धतीने हा भ्रष्टाचार केला जातोय. न केलेल्या कामांची बिलं काढण्याचं काम हे एक क्षेत्रीय कार्यालय करतं. अशाच पद्धतीने वायरिंगची कामं असतील, कुठं राडारोडा उचलण्याची कामं असतील, उन्हाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्वीची जी उन्हाळी कामं असतात, सर्व ड्रेनेज साफ करणं असेल, ओढे नाले स्वच्छता करणं असेल, आज तागायत आम्ही या ठिकाणी 45 वर्ष झाले मी या परिसरामध्ये राहतो. तर 45 वर्षामध्ये एकदाही कुठलाही ओढा नाला असेल, कुठलंही ड्रेनेजची स्वच्छता असेल, आजही सगळ्या परिसरामध्ये जर पाहिलं तर 3/4 जर एक फुटाच्या व्यासाचा जर पाईप असेल तर तो 75 ते 80% गाळाने भरलेला आहे. आणि त्याचा गाळ काढल्याचं म्हणजे गटर खातात, हे शौचालयातली शौचा खातात, असं हे क्षेत्रीय कार्यालय आहे. त्यामुळं याच्यामध्ये आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर्स असतील, यातले कनिष्ठ अभियंता असतील, ज्युनियर अभियंता असतील, हे सगळे मिळून ही बिलं काढतात. आणि त्याच्या विरोधात आज आमचे सहकारी मित्र या ठिकाणी उपोषणा